नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमच्या सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण क्लास 8 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 2.5 अ हिरोईन ऑफ द सी या पाठाचा आज आपण वर्कशॉप बघणार आहोत. तर हा वर्कशॉप बघण्यापूर्वी या पाठामध्ये सुरुवातीला वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आलेल्या आहेत, त्यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स आहेत ते आपण घेतलेले आहेत, त्यानंतर मार्जिन क्वेश्चन्स घेतलेले आहेत आणि त्यानंतर वर्कशॉपला सुरुवात केलेली आहे आणि शेवटी लँग्वेज स्टडीचा देखील पार्ट आपण घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ असणार आहे आणि या व्हिडिओसोबतच आपला फर्स्ट टर्मचा सिलेबस पूर्ण होत आहे. यानंतर वर्ड प्लेचा अजून एक व्हिडिओ अपलोड होईल आणि त्याबरोबर फर्स्ट टर्मचा सिलेबस आपला संपून जाईल. आता पाहूयात वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, डू यू लाईक करेजस ऑर कवर्डली पीपल? म्हणजे तुम्हाला धाडसी लोक आवडतात की भित्रे लोक आवडतात? आन्सर इज आय लाईक करेजियस पीपल अँड नॉट कवर्डली पीपल. सेकंड, व्हाय डू यू लाईक करेजियस पीपल? म्हणजे तुम्हाला धाडसी लोक का आवडतात? आन्सर इज आय लाईक करेजियस पीपल बिकॉज दे ओनली कॅन टेक रिस्क अँड पुट देअर आयडियाज इन टू प्रॅक्टिस टू सेव्ह सोसायटी फ्रॉम एनी ट्रॅजेडीज, डिझास्टर्स अँड मिसडीड्स. थर्ड क्वेश्चन आहे, हाऊ कॅन वी बूस्ट आवर कॉन्फिडन्स अँड करेज? म्हणजे आपण आपला आत्मविश्वास कसा वाढवाल ते या ठिकाणी सांगायचं आहे. आन्सर इज द बूस्ट आवर कॉन्फिडन्स अँड करेज वी मस्ट हॅव फेथ इन आवर सेल्फ अँड द वर्क वी हॅव अंडरटेकन. आवर स्ट्रॉंग विल डिटरमाइन आवर कॉन्फिडन्स अँड करेज. फोर्थ क्वेश्चन आहे, अकॉर्डिंग टू यू हू आर मोर करेजेस, मेन ऑर वुमेन? म्हणजे तुमच्या मते जास्त धाडसी कोण असतं, महिला की पुरुष? आन्सर इज जनरली स्पीकिंग मेन आर कन्सिडर्ड ॲज मोर करेजेस बट आय थिंक बोथ मेन अँड वुमेन आर करेजेस. फिफ्थ क्वेश्चन, व्हॉट सिच्युएशन ऑर बॅकग्राऊंड प्रोव्हाइड अस? म्हणजे कोणती घटना किंवा पार्श्वभूमी आपल्याला धाडसी बनवते? आन्सर इज ॲडवर्स सिच्युएशन प्रोव्हाइड अस करेज. फोर्थ क्वेश्चन पाहूया. रीड द नेम्स ऑफ द पार्ट्स ऑफ अ शिप अँड देअर डिस्क्रिप्शन अँड लेबल द डायग्राम ऑफ द शिप बिलो. आता या ठिकाणी जसं अँकर, बीम, बो, बिल्ज, कील, ब्रिज, कॉकपिट, व्हील, हाऊस, क्रोज नेस्ट, हल, पार्ट होल्स, तर अशा प्रकारची नावं दिलेली आहेत. आणि या ठिकाणी जहाजाचं चित्र आहे, तर त्या नावाच्या पुढे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. त्यामध्ये तो पार्ट कोणत्या कामासाठी येतो, तर त्यावरून तो कुठे आहे चित्रामध्ये तो आपल्याला दिसून येईल. तर आपल्याला ह्या चित्राला नावे द्यायची आहेत. बघूया. बीम, क्राउज नेस्ट, हल, कील, बिल्ज, हल, पोर्ट होल्स, अँकर, बो, ब्रिज, कॉकपिट, व्हील हाऊस. अशा पद्धतीने आपल्याला या चित्राला किंवा त्या जहाजाच्या पार्ट्सला नावे देता येतील. तर आता आपले चिटचॅट क्वेश्चन्स पाहून झालेले आहेत. आता आपण मार्जिन क्वेश्चन्सला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट रोल डिड द लाईट हाऊस प्ले? म्हणजे हा दीपस्तंभ आहे तो कोणती भूमिका बजावतो? आन्सर इज द ब्राईट लाईट ऑफ द लाईट हाऊस शाईन्स अक्रॉस द सी. इट वॉर्म्स सेलर्स ॲट नाईट ऑफ डेंजरस रॉक्स. व्हेन द सेलर्स सी द साइन ऑफ लाईट हाऊस लाईट्स दे टेक देअर शिप्स सेफली फार आउट टू सी. थर्ड क्वेश्चन, व्हॉट एफर्ट्स डिड ग्रेस फादर टेक टू एज्युकेट हिज चिल्ड्रन? आता या ठिकाणी दिलेला जो नंबर आहे तो चुकीचा झालेला आहे, ते एकदा करेक्शन करून घ्या. याचा अर्थ पाहूया. म्हणजे ग्रेसच्या वडिलांनी त्यांच्या मुलांना शिकवण्यासाठी कोणते प्रयत्न केले? आन्सर इज ग्रेस फादर वॉज वाईज अँड एज्युकेटेड मॅन. ही बॉट अप हिज चिल्ड्रन केअरफुली अँड ही टॉट ऑल हिज चिल्ड्रन्स टू रीड अँड राईट. ही ऑल्सो टॉट देम टू बी ऑनेस्ट, ब्रेव्ह अँड अनसेल्फिश. थर्ड क्वेश्चन, व्हॉट वॉज ग्रेस ऑलवेज अनहॅपी अबाउट? म्हणजे ग्रेस नेहमी कशाबद्दल नाखुश होती? आन्सर इज
Grace was always unhappy about the poor sailors who were at sea in the storm. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट डीड ग्रेस नोटीस फ्रॉम हर विंडो, म्हणजे ग्रेसने तिच्या खिडकीतून काय बघितले. आन्सर इज, ग्रेस सॉ फ्रॉम द विंडो दॅट द स्टॉर्म वॉज स्टील ब्लोईंग. सडनली शी सॉ समथिंग ऑन द डिस्टंट रॉक. She noticed that some people were clinging on the rocks and they were half under the sea. Fifth question, how did Grace and her father come to the rocks? म्हणजे ग्रेस आणि तिचे वडील त्या खडकापर्यंत कसे पोहोचले. आन्सर इज, दे पुल्ड विथ ऑल देअर स्ट्रेंथ ऑन द ओर्स अँड केम नियरर द रॉक्स बिकॉज ऑफ द wind and rain. They could not see the passengers clinging to the rocks. They could hear only their cries. When they came near rock, William Darling was able to jump on to the rocks. Sixth question, at the most how many could the boat carry? म्हणजे त्या बोटीची जास्तीत जास्त किती माणसांची क्षमता होती. Answer is, the boat could carry 5 persons at the most. Seventh question, how did the Darling family become famous? म्हणजे ही डार्लिंग फॅमिली कशी प्रसिद्ध झाली. Answer is, the rescued passengers returned to their home in England. They told the story of the brave girl, Grace, and her father to their family and friends. The story of their heroism was published in the newspaper. Grace and her father were given a special reward for their bravery, so the Darling family became famous everywhere. आत्तापर्यंत आपले चिटचॅट क्वेश्चन्स बघून झालेले आहेत, मार्जिन क्वेश्चन्स बघून झालेले आहेत. तर आता आपण वर्कशॉपला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन, फाइंड फ्रॉम द स्टोरी द अँटोनिम्स ऑफ. खाली काही शब्द दिलेत, त्याचे विरुद्धार्थी शब्द आपल्याला या स्टोरीमधून शोधून लिहायचे आहेत. कॉवर्ड याचा विरुद्धार्थी शब्द येईल ब्रेव. केअरलेसली याचा येईल केअरफुली. सेल्फिश याचा येईल अनसेल्फिश. हॅपी याचा येईल अनहॅपी. रेअर याचा येईल कॉमन. डिसॲग्री याचा येईल ॲग्रीड. एनिमीज याचा येईल फ्रेंड. आणि शेवटी येईल फॉरगॉट याचा येईल रिमेंबर्ड. Second question, pick out words from the story. Make a list of 8 words related to sea travel. For example, lighthouse. म्हणजे या स्टोरीमधून आपल्याला sea travel विषयी 8 शब्द शोधून लिहायचे आहेत. फर्स्ट आहे wind. सेकंड rocks. थर्ड passengers. 4 storms. 5th waves. 6 ship. 7 Iceland. 8 sailor. यापेक्षा वेगळे लिहिले तरीही चालतील. थर्ड क्वेश्चन, राईट एनी 2 डायलॉग्स फ्रॉम द स्टोरी व्हिच प्रूव्ह द फॉलोइंग. यामध्ये फर्स्ट आहे, ग्रेस डार्लिंग वॉज सेल्फलेस अँड ब्रेव. तर याच्याशी संबंधित 2 डायलॉग लिहायचे आहेत. फर्स्ट आहे, वी मस्ट रेस्क्यू देम बिफोर दे आर ड्रॉन्ड. Second, I can help you father, I am small but I am strong. Second पाहूया, William Darling was unwilling to take a risk. या संदर्भात 2 डायलॉग. फर्स्ट, it is hopeless, we can do nothing. Second, how can I row a boat by myself through these waves. थर्ड आहे, मिसेस डार्लिंग डिस्करेज्ड देम फ्रॉम ट्राईंग टू रेस्क्यू. या संबंधित 2 डायलॉग या ठिकाणी देऊया. फर्स्ट, नो नो, हाऊ विल इट हेल्प दोज पुअर पीपल इफ यू आर ड्राउंड. सेकंड, यू कॅन नॉट रो इन दिस स्टॉर्म, डू नॉट ट्राय. फोर्थ क्वेश्चन, आन्सर इन शॉर्ट इन युअर ओन वर्ड्स. यामध्ये फर्स्ट आहे ए, शी स्टेड बॅक होम विथ हर पॅरेंट्स. हू,
ती तिच्या आई वडिलांसह घरीच राहिली. ती कोण होती? आन्सर इज ग्रेस स्टेड विथ हर पॅरेंट्स. बी अ शिप वॉज रिक्ड दॅट नाईट. व्हाय? म्हणजे ते जहाज त्या रात्री फुटले होते. त्याचं कारण या ठिकाणी सांगायचं आहे. आन्सर इज बिकॉज ऑफ अ टेरिबल स्टॉर्म द शिप रिक्ड अपॉन द रॉक्स. सी 9 men and women did not drown. Why not? म्हणजे पुरुष आणि स्त्रिया मिळून 9 जण बुडून गेले नव्हते का? तर आन्सर इज बिकॉज दे कुड क्लाइम्ब ऑन अ रॉक अँड क्लंग टू इट. डी ग्रेस सेड शी वुड हेल्प हर फादर टू रेस्क्यू हाऊ. म्हणजे ग्रेस म्हणाले की ती त्या लोकांना वाचवण्यासाठी तिच्या वडिलांना मदत करणार. ती कशी मदत करणार हे विचारलेलं आहे. आन्सर इज शी वुड रो विथ हर फादर अँड रीच द सेलर टू रेस्क्यू देम. E. Using all their strength to row, they came there where. आता या ठिकाणी सेंटेन्स दिले किंवा क्वेश्चन दिलाय, त्यांची सगळी ताकद लावून ते वल्लभत तिथे आले. कुठे आले? आन्सर इज नियरर द रॉक्स. फिफ्थ क्वेश्चन, हाऊ कॅन यू ॲज अ यंग स्टुडंट हेल्प पीपल इन अ टेरिबल रोड ॲक्सिडेंट? राईट 5 टाइप्स ऑफ ॲक्शन यू कॅन टेक. म्हणजे एखादा रोड ॲक्सिडेंट झाला असेल तर त्यावेळेस त्या लोकांची कशी मदत कराल किंवा त्यावेळेस तुम्ही काय काय करू शकाल, अशा 5 कृती या ठिकाणी लिहायच्या आहेत. फर्स्ट आहे, अशा वेळेस मी कॉल द ॲम्ब्युलन्स, कॉल द पोलीस, ट्राय टू हेल्प देम आउट ऑफ द डिझास्टर. फोर्थ आहे, ब्रिंग इंज्युअर्ड पर्सन टू सेफ प्लेस. आणि शेवटी आहे, कॉल द पीपल अँड डॉक्टर्स इन द नियर बाय विलेज फॉर हेल्प. तर अशा प्रकारे या 5 ॲक्शन घेऊन मी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करेन. आता या ठिकाणी काय दिलंय पहा. हाऊ विल यू हेल्प द पीपल हू मीट विथ ॲन ॲक्सिडेंट. जे आत्ता आपण उत्तर पाहिलेलं आहे तशाच पद्धतीचं उत्तर या ठिकाणी देखील येणार आहे. तर फर्स्ट आहे, गिव्ह फर्स्ट एड. सेकंड, कॉल द ॲम्ब्युलन्स. थर्ड, कॉल द पोलीस. फोर्थ आहे, कॉन्टॅक्ट देअर रिलेटिव्ज. त्यानंतर आहे, रिमूव्ह द इंजर्ड पर्सन टू सेफ प्लेस. आणि कॉल लोकल पीपल फॉर हेल्प. तर अशा पद्धतीने आपल्याला त्या लोकांची जे ॲक्सिडेंटमध्ये सापडलेले आहेत अशांना मदत करता येईल. सिक्स्थ क्वेश्चन, थिंग्स टू डू. फर्स्ट आहे, डिस्क्राईब द लाईफ ऑफ फॅमिली हू लिव्स इन लाईट हाऊसेस. म्हणजे त्या दीपगृहात राहणाऱ्या कुटुंबाच्या जीवनाचं वर्णन करायचं आहे. आन्सर इज द फॅमिली हू लिव्ड इन लाईट हाऊस लिव्ह व्हेरी हार्ड अँड टफ लाईफ. दे लिव्ह अवे फ्रॉम टाउन्स अँड सिटीज. देअर नियरेस्ट neighbors are many miles away from them. They have to teach their children to read and write in the lighthouse only. They live a lonely life. Strong winds, waves, and storms are their usual companions. The family is used to them. Second question, rewrite the story in your medium of instruction. म्हणजे आता ही जी गोष्ट आहे ती तुमच्या मीडियम किंवा तुम्ही ज्या माध्यमात शिकत आहात त्या माध्यमात लिहायचे. म्हणजे तुम्ही मराठी माध्यमात शिकत असाल तर मराठी माध्यमात, इंग्रजी माध्यमात शिकत असाल तर इंग्रजी माध्यमात लिहायचे आहे. तर आपण या ठिकाणी मराठी माध्यमात तुम्ही शिकत आहात असं कन्सिडर करून ही स्टोरी आपण मातृभाषेत भाषांतरित करीत आहोत. तर या ठिकाणी मी ही वाचून दाखवणार नाही, कारण वाचायला गेलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुमच्या शिक्षकांनी शिकवताना ती तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगितलेली असेल. जर समजली नसेल तर अजून तुम्ही व्हिडिओ पॉज करून ही स्टोरी एकदा वाचून घ्या, म्हणजे तुमच्या अजून जास्त लक्षात येऊन जाईल. आता ही स्टोरी भाषांतरित करताना काही भाग वगळून सारांश रूपाने किंवा थोडीशी शॉर्ट करून दिलेली आहे, त्यामुळे वर्ड टू वर्ड या ठिकाणी भाषांतर येणार नाही.
7th question, discuss in groups and write about the life of Grace using following guidelines. म्हणजे आपल्याला गटामध्ये चर्चा करायची आहे आणि आपल्याला ज्या सूचना दिलेल्या आहेत त्यावरून ग्रेसच्या जीवनाविषयी आपल्याला लिहायचं आहे. आता या ठिकाणी हे देखील मी वाचून दाखवलेलं नाही, हे तुम्हाला व्हिडिओ पॉज करून बघायचं आहे, लिहायचं आहे, कारण याचं उत्तर खूप मोठं आहे. ते वाचत बसलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हीही बोर व्हाल. त्यामुळे हे तुम्हाला याची आवश्यकता असेल तर व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित बघून घ्या. एट्थ क्वेश्चन आहे, इमॅजिन यू हॅव रीड इन द न्यूज अबाउट हाऊ ग्रेस डार्लिंग्स करेज सेव्ड सम shipwrecked people. Write a letter of congratulation to her and her family for the brave human act. म्हणजे ह्या रेकची बातमी तुम्ही वर्तमानपत्रात वाचली आहे असं इमॅजिन करायचं आहे आणि तिने केलेल्या धाडसाबद्दल तिचं अभिनंदन करणारं एक पत्र लिहायचं आहे. पाहूया. श्लोक मेहता, 102 कल्याणी नगर, नागपूर. ॲड्रेस तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कुठलाही देऊ शकता. खाली डेट द्यायची आहे. त्यानंतर डिअर ग्रेस, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. आय रीड द न्यूज अबाउट युअर इनकम्पॅरेबल करेज अँड ह्युमॅनिटी इन सेव्हिंग some shipwrecked people. Grace, you risked your own life and rescued those 9 helpless passengers who were clinging on to the rock for the whole night in the fierce storm. Your father and you rode to the rocks in the strong wind and rain and rowed back across the dangerous sea to rescue them all, turn by turn. We cannot believe that such a small girl like you could achieve such a great feat. Commendable. Not only that you rescued them, but you and your mother also took care of them till they were completely well. Your family's extraordinary courage and selfless attitude are really prizeworthy. You deserve the love, respect, and honor that you are getting all over the world. Congratulations again. Your loving friend Shlok Mehta. आत्तापर्यंत आपलं चिटचॅट क्वेश्चन्स पाहून झालेले आहेत, मार्जिन क्वेश्चन्स पाहून झाले आहेत, वर्कशॉप देखील झालेला आहे. तर आता या पाठाचा शेवटचा भाग म्हणजेच लँग्वेज स्टडी आपण पाहणार आहोत. यामध्ये ए, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फ्रॉम द अल्टरनेटिव्स. यामध्ये फर्स्ट आहे, शी वॉज ओनली अ लिटल वुमन. तर याचं येईल वॉजंट शी. बी, वॉजंट शी. त्यानंतर सेकंड पाहूया, ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाईम टू रेस्ट. याचं येईल ए, डिड शी. थर्ड आहे, शी रिस्क्ड हर ओन लाईफ. याचं येईल बी, डिडंट शी. यामध्ये बी आहे, चूज द प्रॉपर मॉडेल टू फिल इन द गॅप्स. ठिकाणी काही पर्याय दिलेले आहेत, रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहायचा आहे. फर्स्ट, दे डॅश डॅश हिअर एनिथिंग एल्स. कुड नॉट. याचं करेक्ट वर्ड येईल
सेकंड 9 men and women डॅश डॅश क्लेम ऑन द रॉक्स. तर रिकाम्या जागी योग्य वर्ड येईल कुड. थर्ड डॅश डॅश यू एवर स्लीप अगेन. तर याचा रिकाम्या जागी योग्य पर्याय येईल विल. फोर्थ आहे वी डॅश डॅश डू समथिंग. रिकाम्या जागी योग्य शब्द येईल मस्ट. सी मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाईप्स. आता या ठिकाणी आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. आपण सेंटेन्स दिलेले आहे ते टाईपमध्ये आपण डायरेक्ट आन्सर्स दिलेले आहेत. फर्स्ट पाहूया ए डू नॉट ट्राय. याचा करेक्ट आन्सर येईल बी विल यू एवर स्लीप अगेन. याचं येईल इंट्रोगेटिव्ह. सी ग्रेस डिड नॉट हॅव एनी टाईम टू रेस्ट नाव. याचं येईल असरेटिव्ह स्टेटमेंट. डी नो नो शी एक्सक्लेम्ड. याचं येईल एक्सक्लामेटरी. आलं लक्षात? आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. आपल्या चॅनलवरती सर्व विषयांच्या स्वाध्यायाचे व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. त्याचबरोबर विविध विषयांची भाषणे, निबंध लेखन, पत्रलेखन यांचे देखील व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत. तेही तुम्ही नक्की चेक करा. तेही तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे. त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर त्या विषयाच्या संदर्भातली पहिल्या पाठापासून ते शेवटच्या पाठापर्यंतचे सर्व व्हिडिओ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा काही तुमच्या मनामध्ये अभ्यासासंदर्भात काही प्रश्न असतील तर ते कमेंट करून नक्की सांगा. मी त्याचं उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.